मित्रांनो, आता आपण मनाचे श्लोक क्रमांक 33 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत। वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। अर्थ मराठी। या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याने आपल्या लीलेने या सृष्टीची रचना केली, ज्यात मेरू मांदार पर्वत आहे, चंद्र, सूर्य, तारांगणे आणि ढगांच्या माळा वसलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या दोन्ही भक्तांना म्हणजेच हनुमान आणि विभीषण यांना चिरंजीवित्व दिलं, असे आपल्या भक्तांचा अभिमान बाळगणारे प्रभू श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाहीत। मित्रांनो, संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याची ताकद असणारे प्रभू श्रीराम आपल्या भक्तांना चिरंजीवित्व देण्याची ताकद असणारे प्रभू श्रीराम आपल्याला देखील कोणत्याही संकटातून सोडवू शकतात, परंतु त्यासाठी त्यांच्यावर ठाम विश्वास व श्रद्धा असायला हवी। प्रभू श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या रामदासाभिमानी लोकांकडे त्यांचं दुर्लक्ष होणं हे अशक्य आहे। अर्थ हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिन्होंने अपनी लीला से इस सृष्टि की रचना की, जिसमें भव्य मेरू मांदार पर्वत स्थित है, चंद्रमा, सूर्य, नक्षत्र और बादल स्थित है, जिन्होंने अपने दोनों भक्तों हनुमान और विभीषण को अमरता प्रदान की, ऐसे अपने भक्तों पर गर्व करने वाले भगवान श्री राम कभी उनकी उपेक्षा नहीं करते। दोस्तों, भगवान श्री राम जिनमें संपूर्ण ब्रह्मांड बनाने की शक्ति है, भगवान श्री राम जिनमें अपने भक्तों को अमरत्व प्रदान करने की शक्ति है, वे हमें किसी भी संकट से बचा सकते हैं, लेकिन इसके लिए उनमें दृढ़ आस्था और विश्वास होना चाहिए। प्रभु श्री राम के दिखाए मार्ग का अनुसरण करने वाले ऐसे रामदासाभिमानी अनुयायियों की राम उपेक्षा करे, यह असंभव है। अर्थ इंग्लिश। In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, one who created this universe by his divine play, in which the magnificent Meru Mandar mountain is situated, the moon, sun, stars and clouds are located. One who granted immortality to both his devotees, Hanuman and Vibhishan. Lord Sri Ram, who is proud of his devotees, never ignores them. Friends, Lord Sri Ram, who has the power to create the entire universe, Lord Sri Ram, who has the power to grant immortality to his devotees, he can save us as well from any crisis. But for this, you must have strong faith and believe on him. For Ram to ignore such devoted people who follow the path shown by him is impossible. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।